झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळानं आज अवघा महाराष्ट्र होरपळतोय। राज्यातली जनता पाण्यासाठी हवालदिल झाली आहे, पण या दुष्काळामुळे पुणे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेलं एक गाव सापडलंय। भीमा नदीत असलेल्या हजारो वर्षापूर्वीचं पळसनाथाचं मंदिर आता दिसू लागलंय। पाण्याखाली गेलेल्या या गावातून आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांचा हा स्पेशल रिपोर्ट। हे मंदिर जिथं आहे तिथं कधी काळी गाव होतं। या गावाचं नाव होतं पळसदेव। इंदापूरपासून काही किलोमीटर वरचं हे गाव। उजनी धरणाचं काम सुरू झालं आणि इथून हे गाव विस्थापित झालं। धरणाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि यंदा भयानक दुष्काळ पडला। उजनी धरणातल्या पाण्याची पातळी कमालीची घटली आणि तब्बल 35 वर्षांनी काळ मागं गेला। धरणाखालचं हे गाव आणि मंदिर वर आलं। 10व्या शतकात हे हेमाडपंथी मंदिर इथं उभारण्यात आल्याचं इथल्या शिलालेखामुळे स्पष्ट होतं। ज्ञानेश्वरीमध्येही या मंदिराचा उल्लेख पलाशी तीर्थ म्हणून करण्यात आलाय। वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेलं हे मंदिर संपूर्ण दगडात बांधलेलं आहे। शिखरावर सप्तभूमी पद्धतीचं बांधकाम, समोर भव्य सभामंडप, 27 दगडी खांबांच्या मदतीनं मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। शिळांवर आकर्षक अशी शिल्प आहेत। आलासकन्या, नागकन्या, मदनिका, जलमोहिनी अशी ही शिल्प कलाकुसरीचा उत्तम नमुना। पुष्प, नट, स्तंभ, लवा आणि बेल अशा मंदिराच्या पंचशाखाही सुस्थितीत आहेत। मंदिर आहे पळसदेवचं, हे फार पुरातन मंदिर आहे आणि हे 11व्या शतकामध्ये या ठिकाणी हे मंदिर हेमाडपंथी मंदिर बांधलेलं आहे। या मंदिराच्या समोर सुरुवातीला जे विरगळ दिसते, हे विरगळ त्या काळी जे वीर लोक होते, जे लोक गावात संरक्षण करण्यासाठी म्हणजे मृत्युमुखी पडले, त्यांची आठवण म्हणून, स्मृती म्हणून ती विरगळ त्या काळामध्ये या मंदिरात समोर लावत होते। आज इथं गाव नाही, पण पाण्याच्या लाटा सोसत हे मंदिर आजही उभं आहे। इथल्याच मातीत वाढलेल्या ग्रामस्थांना धरणासाठी गाव सोडावं लागलं, जमीन सोडावी लागली, पळसनाथाला सोडावं लागलं। पळसनाथाचं मंदिर वर आल्याचं ऐकून पळसदेवचे ग्रामस्थ मोठ्या प्रेमानं दर्शनाला येतात। गाव वर आल्यानं त्या गावाच्या आठवणी जाग्या झाल्या। गावाचं, मंदिराचं दर्शन घेतल्याचं समाधान आहे, पण त्याला दुष्काळाच्या वेदनांची झालरही आहे। राज्यात भीषण दुष्काळ पडल्यामुळे उजनी धरणाचं पाणी कमालीचं कमी झालंय आणि हे पळसनाथाचं मंदिर सध्या दिसू लागलेलं आहे। पण राज्यातील जनता दुष्काळानं होरपळत असताना केवळ मंदिर दिसावं यासाठी या उजनी धरणातील पाणी कमी होऊ नये अशीच अपेक्षा सर्वजण व्यक्त करतायत। कैलासपुरी, झी मीडिया, इंदापूर, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।